ड्रेसची साधी पॅन्ट दाखवणार आहे। तर ती कशी कट करायची ती खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, जेणेकरून नवीन जे शिकत आहे त्यांना पण सहज जमणार। यासाठी खूप सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर बघा, हे पॅन्टचा कपडा आहे। तर ह्याची मी माप लिहून घेतलेली आहे। तर याची पूर्ण उंची 38 आहे। त्याचा बॉटम घेर आहे 7.5, सीट घेर आहे 38। तर फक्त आपल्याला एवढीच माप लागणार आहेत पॅन्ट कटिंगसाठी। तर पाहू शकतात हा पॅन्टचा कपडा आहे। तर आता आपण ह्याची घडी टाकून घेऊ। तर बघा, सोयीचा कपडा आहे त्याच्याकडूनच मी टाकून घेणार आहे घडी। तर पाहू शकतात पूर्ण अशी एक वेळेस अशी घडी घालायची आहे त्याला पूर्ण कपड्याला, आणि परत एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर असं फोल्ड करायचं आहे। ते बघा, अशी मी घडी टाकून घेतलेली आहे बघा। एक वेळेस घडी घालून परत त्याला एकदा घडी घालून घेतलेली आहे। तर माझ्या साईडला बंद बाजू आलेली आहे आणि इकडं एक ओपन आलेली आहे आणि खालच्या साईडला बंद आलेली आहे। तर ही बंद बाजू आहे आणि ही ओपन आहे दोन साईड, आणि इकडं दोन्ही पण आपल्याला घड्या बंद बाजूवर आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे बघा। तर अशी पूर्ण घडी व्यवस्थित करून घ्यायची, खालीवर कपडा होऊ द्यायचा नाही, एकावर एक आणायचा आहे आणि मग आपल्याला याच्यावर माप टाकून घ्यायचे आहेत। तर याच्या अगोदर आपण नेफ्याला वरच्या साईडला आपल्याला नेफा काढायचा असतो। तर तिथून आपल्याला 6 इंचाचं नेफ्यासाठी सोडून द्यायचं आहे टेप मोजून इथून, आणि 6च्या पुढून आपल्याला पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे तिथून। तर बरोबर 38.5 कुठं येते तिथपर्यंत आपल्याला खून करून घ्यायची आहे। तर आपली इथं पूर्ण उंची आलेली आहे बघा। तर आता आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं आहे। वरच्या साईडला शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा इंच, आणि आता आपल्याला खाली बॉटम पट्टी लावायची असते, तर ती फोल्ड करायची असते। तर अशा प्रकारे बघा, हे बॉटम पट्टी आहे तर ती 1 इंचाची आहे आणि त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंच त्याला फोल्ड करण्यात जाणार आहे। तर आपल्याला परत इथं उंची वाढवून घ्यायची असते तिथून आपल्याला खाली। तर पाहू शकतात, तर आपली इथून आपल्याला 1.5 इंच पट्टी बसवण्यासाठी जात आहे बघा। म्हणजेच पूर्ण उंचीमध्ये 2 इंच मिक्स करायचं आहे खाली बॉटमला। वर अर्धा इंच आणि खाली 1.5 इंच, म्हणजेच 2 इंच आपल्याला पूर्ण उंचीमध्ये वाढून घ्यायचं आहे नेपा सोडून। आता इथं जिथं आपली पूर्ण उंची आलेली आहे, म्हणजेच पूर्ण माप आलेलं आहे, तिथं बॉटम घेर टाकायचं आहे। तर याचा बॉटम घेर आहे 7.5 आणि त्याच्या पुढे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन 1 इंच। तर इथं आपलं पूर्ण बॉटम आलेलं आहे। तर इथून असं वर 1.5 इंच वरती घ्यायचं आहे पॉईंटहून। तर आता आपण हे साईडचं माप बघू। तर वरच्या साईडला आपल्याला 6 इंच नेपा सोडायचा आहे। तर तो 6 इंच तिथं सोडून आपल्याला तिथून खाली मॅनीचा माप टाकायचा आहे। तर 16.5 तिथून आपल्याला मॅनी बसवून घ्यायची आहे। तर बघा, इथं आलेलं आहे 6 इंच वर सोडून। तर परत आता इथं 2 इंच असं गोलाकार घ्यायचा आहे आपल्याला, कारण ही डेली यूज पॅन्ट जरी वापरली तरी आपल्याला उठाय बसायला त्रास होणार नाही, एकदम असं कुठंही दाटणार नाही। त्यासाठी असं 2 इंच बॉक्स तयार करून आपल्याला तिथं गोल असा आकार द्यायचा आहे। तर बघा, इथून असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे असा, त्यामुळं पॅन्ट बसताना उठताना दाटणार नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही यासाठी। तर आता आपल्याला इथून इथपर्यंत टेप
असं जोडून लाईन आखून घ्यायची तिथपर्यंत बघा. अशी इथपर्यंत आखून घ्यायची आहे. तर पाहू शकतात. तर आपली लाईन आखून झालेली आहे. तर आता आपण हे असंच कटिंग करून घेऊ. तर इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर अशी सरळ लाईन आहे, तिथून कटिंग करायची आहे. आता इथं आपण गोल आकार दिलेला आहे, तो पण कट करायचा आहे इथून. तर बघा खाली पट्टी कशी लागते ती एकदा सांगते. तर हे एकावर एक असं घ्यायचं पट्टीवर आणि इथपर्यंत असं फोल्ड करायचं. बरोबर आपलं एक्स्ट्रा शिलाई आहे ती बरोबर इथं पट्टी लावण्यात जाते बघा. तर आता आपल्याला नेफा तयार करायचा आहे. तर नेफेसाठी आपल्याला डबल कपडा लागणार आहे, एकाखाली एक. आता हे वरच्या साईडचा काढून घेतलेला आहे. आता खाली बंद बाजू आहेत म्हणजे डबल कपडा आहे. तर त्याच्यावर पहिला आपल्याला नेफा तयार करायचा आहे. तर नेफा हा सीट घेरानुसार काढला जातो. तर ह्याचा सीट घेरा आहे 38. तर कुठल्याही साईजचा तुम्ही नेफा काढण्यासाठी 38चा तुमचा सीट घेर जेवढा आहे त्याचा निम्मा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 5 किंवा 6 इंच जास्त रुंदी घ्यायची. बरोबर तुमची नेफ्याची रुंदी निघते. तर इथं मी अशी रुंदी पाहू शकतात 24.5 घेणार आहे. 24 किंवा 25 रुंदी घ्यायची आहे. तर इथं मी 24 घेणार आहे, कारण तुम्ही कसं शिवणार आहे नेफात त्यानुसार पण इथं कमी जास्त रुंदी टाकायची. तर मी इथं 24.5 घेतलेली आहे रुंदी बघा. तर इथं आपल्याला नंतर थोडासा जोड द्यावा लागणार आहे. तर आता हे बंद बाजू आहे ती पहिली मी कट करून घेते. कारण आपल्याला सेपरेट भाग पाहिजे असतात नेफा तयार करण्यासाठी. तर आता नेफ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर आपण 6 इंच नेफा सोडलेला आहे. तर इथं आपल्याला नेफ्यामध्ये वाढून घ्यायचं असतं. तर 6 आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला खालच्या साईडनं अर्धा इंच आणि वरच्या साईडनं तुम्ही किती फोल्ड करणार आहे नेफा तुम्ही कसा फोल्ड करणार आहे त्याच्यानुसार इथं उंची घ्यायची आहे त्याच्यामध्ये. तर मी इथं 2.5 ते 3 इंच नेफ्यामध्ये वाढून घ्यायचं असतं. तर मी इथं 3 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजेच पूर्ण उंची इथं 9 घेणार आहे. तर तुम्ही कशी फोल्ड करणार आहे वरच्या साईडला त्यानुसार उंचीमध्ये तुम्ही घेऊ शकतात. तर मी नेफ्याचा सेपरेट पण व्हिडिओ तयार करणार आहे, तो कसा शिवायचा. तर मी हे झाल्याच्या नंतर लगेच अपलोड करणार आहे. तुम्ही नक्कीच नंतर नेफा कसा तयार करायचा तो व्हिडिओ बघा. तर इथं आपली पूर्ण उंची आलेली आहे. तर आता आपल्याला इथं जोड द्यावा लागणार आहे इथून इथपर्यंत. तर त्याच्यासाठी बघा कपडा कसा ठेवायचा आहे. तर पहिले इथून कट करून घेते. आपली रुंदी आलेली आहे तिथपर्यंत. तर इकडल्या साईडनं पण हे कट करून घ्यायचे आहे. पूर्ण उंची टाकलेली आहे तिथून. तर आता आपल्याला इथं जोड बसवायचा आहे. तर नेफेला आपण डबल कपडा वापरलेला आहे. तर त्याच्यासाठी आता जोड द्यायला पण आपल्याला डबल कपडाच घ्यायचा आहे एकावर एक. तर बघा इथं कसा जोड द्यायचा आहे. तर असा वरच्या साईडनं सरळ कपडा आला पाहिजे, इथं तिरकस कपडा आला पाहिजे आणि इकडं असा सरळ कपडा येईल असा आपल्याला जोड द्यायचा आहे. आता याच्यावर अर्धा इंच आपल्याला नेफा शिवण्यासाठी जातो, त्यासाठी अर्धा इंच इथं सोडायचा आहे आणि तो कपडा पण अर्धा इंच त्याच्यावर ठेवायचा आहे असा.
थोडासा जास्त ठेवायचा, नाहीतर मग कमी जास्त होतो बघा। व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आणि बरोबर आहे का चेक करायचं आहे। आणि आता इथं नेफेची रुंदी मोजून घ्यायची, बरोबर तिथपर्यंतच आहे का, तिथून टेप धरून बरोबर इथून आहे, तर बरोबर आपला कपडा व्यवस्थित बसलेला आहे। तर आता आपण तो कपडा कट करून घेऊ। बरोबर इथूनच असा सरळ लाईनमध्ये कट करायचा आहे आणि नंतर मग तिथं जोड द्यायचा आहे नेफेला। तर हा डबल कपडा होता जोड दिलेला, खालच्या साईडला आणि वरच्या साईडला 2 जोड बसणार आहेत बघा। तर आता आपली पॅन्टची कटिंग झालेली आहे। तर आता फक्त आपल्याला मॅनी तयार करायची आहे इथं बसवण्यासाठी। तर ती कशी तयार करायची बघा। तर असा कपडा घ्यायचा आहे, त्याला असं फोल्ड करायचं आहे एकावर एक त्रिकोणामध्ये, असा त्रिकोण बरोबर एकावर एक असं त्रिकोण येऊ द्यायचा आहे आणि त्याच्यावर उंची टाकून घ्यायची आहे ते इथून। तर मॅनीची उंची ही 7 ते 7.5 उंचीची घ्यायची आहे। तर पाहू शकतात, तर दोन्ही साईडनं असं 7.5 उंची ठेवायची आहे आणि असा गोल आकार द्यायचा आहे तिथपर्यंत दोन्ही साईडला। आणि आता हे कट करून घ्यायचं आहे। आता इथून मध्यातून कट करायचं आहे, दोन्ही मॅनी सेपरेट काढून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारख्या निघतात। तर पाहू शकतात आपली मॅनी पण तयार झालेली आहे। तर आता आपण ही मॅनी इथं लावून घेणार आहोत बघा, शिवते वेळेस अशी दोन्ही साईडनं एक एक। तर आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे, खूप छान कटिंग झालेली आहे आपली। तर पाहू शकतात मॅनी पण कट झालेली आहे, नेपा पण कट करून झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।